Hello, hello. This is the my artifact episode number. अति जास्त ब्राईट दिसून आलंय का? माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1985. आजची तारीख आहे 31 जुलै 2020 आणि आता वाजले आता दुपारचे 11 सव्वा 11 वाजले. 11:22. युजली मी इतका गोरा तर नाही दिसून राहिला आहे जेवढं स्क्रीनवर दिसत आहे. बट ॲक्च्युली थोडासा दॅट विल बी बेटर. प्रकाश थोडा जास्त येऊन राहिला आहे. प्रकाश काहीच नाही येऊन राहिला आहे. ओके सो हॅलो. येस, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. सो हा जो आर्टिफॅक्ट एपिसोड आहे हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. सो कालची तारीख होती 30 जुलै. येस, गेले मी 2 दिवस झाले मी आर्टिफॅक्ट एपिसोड एक दिवसाआड करून आलो. येस, आय डोंट नो व्हाय. बट संध्याकाळी कसं म्हणजे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं इट्स क्वाईट रिली टफ. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की त्या सिच्युएशनच्या वेळेस आपण खूप काही विचार करतो. आय वॉज थिंकिंग रिअली लॉट. येस, खूप काही विचार सुरू असते माझ्या डोक्यामध्ये जेव्हा मी संध्याकाळच्या वेळेला खूप काही असतं टू मच. तर त्या सिच्युएशनला मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं मला प्रेफर वाटत नाही. असं नाही मी म्हणजे जस्ट लाईक रेकॉर्ड करत नाही असं नाही. ऑब्वियसली रेकॉर्ड करतो म्हणा, बट इट डझंट फील दॅट थिंग. येस, म्हणजे जो आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याचा जो मूड असतो ना तो मला कसं एक प्रकारे सकाळी असं जेवण सकाळी म्हणजे असं फ्रेश वगैरे झालो आणि आता कॅमेरासमोर बसलो, आता आपण रेकॉर्ड करू व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी मला असं वाटत नाही का मूडची वगैरे गरज नाही आहे. कारण ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक त्याची ब्युटी वेगळीच आहे. येस, म्हणजे त्याला नाही कॅमेराची गरज आहे ना कोणत्या गोष्टीची गरज आहे. इट्स जस्ट लाईक फक्त त्याला अंधारात आरामात रेकॉर्ड होऊन जाते. इवन दिवसामध्ये समजा कोणी आपल्याला पाहत नसेल ना बहुत इझिली रेकॉर्ड होते. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड आपण यस करू शकतो. बट प्रॉब्लेम असा झाला आहे की आता व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आपण रेकॉर्ड करतो प्रायव्हसीमध्ये. ऑब्वियसली इथे आपल्याला प्रायव्हसी भेटते. नो वन विल टेल अस व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. सो इट इज गुड या. बट हे आता पॉसिबल नाही होऊन राहिलं आहे बिकॉज ऑफ दॅट की आता हे रूम आणि हे माझ्या खालचं रूम आहे ना हे पूर्ण किरायानं देऊन राहते. So I don't have a privacy. So it was like I don't have a room. So how should I get a privacy? Yes. So how should I talk in artifact episode? It's a kind of a bit complicated. But मला असं वाटते की आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करूच. कारण यामुळे कसं मला जो एक प्रकारे कॉन्फिडन्स मिळाला आहे तो काहीतरी वेगळाच आहे. इट इज फार मोर दॅन इट इज टू मच. येस, काल ॲक्च्युली परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी मी वैभवसोबत रेकॉर्ड केले काही व्हिडिओज. बट वैभव इज नॉट रिअली कम्फर्टेबल. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगितले होतं. तर त्यानंतर मग माझ्यापाशी दुसरी कोणती चॉईस उरली नाही. सो दुसरी कोणती चॉईस नाही. मग मला असं वाटलं की आपण
स्वतःच आपण आपले 8 एपिसोड रेकॉर्ड करू, स्वतःच आपण आपलं शॉर्ट फिल्ममध्ये स्वतःच आपण काम करू. कारण कसं आहे की आपण असं म्हणू शकत नाही की सगळेजण या बा आणि म्हणजे इट वॉज लाईक दॅट. कसं आहे की मला ज्या शॉर्ट फिल्म बनवायच्या याच्यामध्ये मी कॅमेऱ्याच्या मागचं काम सगळं सांभाळून घेईन, बट कॅमेऱ्याच्या समोरचं काम येस हाऊ शुड आय मॅनेज दिस थिंग्स. येस, कारण कॅमेऱ्याच्या समोरचं काम म्हणजे ॲक्टिंगचं काम, याच्यासाठी एक प्रोफेशनलची गरज आहे. येस, एक प्रोफेशनल ॲक्टर हू कॅन अंडरस्टँड द स्क्रिप्ट, हू कॅन अंडरस्टँड द इमोशन्स. तर तेव्हा तो चांगल्याने या साऱ्या गोष्टी एलॉबरेट करेल. पण माझ्यापेक्षा असं कोणतं कॅरेक्टर नाही या, सो खूप कठीण होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये रेकॉर्ड करणं, ज्या परिस्थितीमध्ये ॲक्टर इज नॉट रिली गुड. या मी कुणाचकडून असं एक्सपेक्ट करू शकत नाही का दे आर रिली गुड, कारण ॲक्टिंग करणं इट्स एक वर्क आहे, क्राफ्ट आहे. येस, आणि या सगळ्यांना जमत नाही युजली, मलाही नाही जमत. येस, मी असं म्हणत नाही बिकॉज मी एक डिरेक्टर आहे आणि मला एक प्रकारे असं म्हणलं गेलं की मी अशाप्रमाणे म्हणजे काही समथिंग म्हणजे काम म्हणत आहे या मी म्हणत आहे की मी एक डिरेक्टर आहे. येस, आणि मी ॲक्टिंग म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी इतकी प्रेफरली नाही करू शकत. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रोफेशनल लोक कशाप्रमाणे ॲक्टिंग करतात त्याप्रमाणे मी नाही करू शकत, कारण प्रोफेशनलचं जे ॲक्टिंग असते दॅट इज समथिंग एल्स. ते काही ना काहीतरी एकदम त्यांचं जे क्राफ्ट असेल तो वेगळाच असतो. बट असं कोणीच नाही जे ॲटलिस्ट तरी या स्क्रिप्टला समजून घेण्यालायक आहे आणि इमोशनल समजून घेण्यालायक आहे. सो मला असं वाटते की मी जेवढा सिरियस आहे ॲटलिस्ट मला माझ्या फील्डकडे किंवा मला म्हणजे मी जेवढा ज्ञान आहे मला ॲक्टिंगबद्दल तेवढं ज्ञान तर ॲटलिस्ट मला जे ओळखतो मी जे ओळखतो त्या लोकांपाशी तर नाही. या बिकॉज दोज पीपल आर लाईक दे आर रिअली नॉर्मल पीपल, लाईक आय एम टॉकिंग अबाउट माय फ्रेंड्स. सो जस्ट लाईक मला असं वाटलं की आपणच स्वतः रेकॉर्ड करावं. सो माझ्या स्टोरीची कल्पना अशी आहे की एक मुलगा आहे जो लेझीनेस आहे, तो ही वॉज डुईंग समथिंग रिली म्हणजे खूप लेझी असतो. ओके, आणि त्याच्या सगळ्या मित्रांची जॉब वगैरे लागते आणि त्यानंतर मग त्याची गर्लफ्रेंड पण त्याला सोडून जाते. सो ही वॉज अ प्रिटी डेस्परेट, आणि त्या डेस्परेट स्थितीमध्ये तो त्याला एका कोणत्यातरी व्यक्तीची गरज असते. तेव्हा स्वतःतला जो पर्सन आहे तो बाहेर येतो. स्वतःतला पर्सन म्हणजे एक स्वतःतला जो असतो ना एक गुड पर्सन जो आपल्या आतमध्ये असतो तो बाहेर येतो, तो सांगतो की का करायचं आहे, कसं करायचं आहे. सो याच्यामध्ये एक प्रकारे डुप्लिकेट काइंड ऑफ रोल आहे. सो मी डुप्लिकेटबद्दलच म्हणजे होल शॉर्ट फिल्ममध्ये मोस्ट ऑफ द डुप्लिकेट पार्ट जास्त आहे. सो युजली याच्यामध्ये डुप्लिकेट म्हणलं ती ऑब्वियसली प्रिसिजन खूप जास्त असते. कारण डुप्लिकेट म्हणलं तर आपल्याला मास्किंग करावं लागते, म्हणजे ॲट अ टाईम एकाच फ्रेममध्ये 2 व्यक्ती बसून आहेत. एकच व्यक्ती म्हणजे एकच व्यक्ती 2 वेळा बसून आहे. सो इट वॉज लाईक दॅट की तेव्हा मास्किंग करावं लागते. तर मास्किंग करायच्या वेळेस खूप कठीण होऊन जाते की प्रिसिजन असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. असं म्हणजे कॅमेराचा जो पोझिशन आहे ते बिलकुल फिक्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲक्टर काय बोलून राहिला आहे, त्यानंतर मी स्वतः काय बोलून राहिला आहे. कठीण नाही आहे या, थोडंसं म्हणजे इट वॉज लाईक बिट थोडासा कठीण आहे या, बट इट वॉज पॉसिबल. कारण मी ॲक्च्युली व्हिडिओ बनवला, एक डुप्लिकेटचा व्हिडिओ, तो यूट्यूबवर पण आहे आणि इट वॉज क्वाईट वेल. मला रिअलाईज झालं की हां हे होऊ शकते, डेफिनेटली होऊ शकते. येस, तर व्हाय डोंट वी यूज इट, कारण आपल्या स्टोरीला पण त्याच प्रकारे इम्पॉर्टन्स आहे त्या फील्डची म्हणजे त्या गोष्टीची. सो इट जस्ट लाईक यूज इट. या म्हणजे आपण त्याचा वापर करू, आपण अंडरस्टँड करू की येस इट वॉज किस तरह से आपण याला प्रत्येकाला अंडरस्टँड करू. इट वॉज रिली ग्रेट. या आय रिली लाईक दिस थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण या डुप्लिकेट समज जर असे काही शॉर्ट फिल्म बनवत आहेत याचा आपला फायदा आहे. बिकॉज ऑफ दॅट
की डुप्लिकेट बनवणं हे प्रिसिजनचं काम आहे आणि ऑब्व्हियसली आपण ही गोष्ट करून राहिलो आहे. आणि समजा जर ही बनली तर इट वॉज रिअली ग्रेट कारण याच्यामुळे मला चान्सेस वाढेल मला समोर जॉब भेटण्याचे. येस, वाय? कारण या गोष्टीमध्ये खूप प्रिसिजन असते. डुप्लिकेट बनवणं या कठीण आहे, पण प्रिसिजनचं काम आहे. सो इट वॉज लाईक दॅट की काहीतरी समथिंग न्यू म्हणजे असं डुप्लिकेट्स म्हणजे असे खूप कमी असतात. मी असं नाही म्हणत नसतात, खूप कमी असतात रे शॉर्ट फिल्ममध्ये. बट समजा जर डुप्लिकेट करत असेल ना, इट वॉज क्वाईट बेटर. बहुत ही जबरदस्त आहे आणि आपल्याला याचा खूप फायदा होऊ शकतो समोर ऑब्वियसली. सो मी आता हाच विचार केला आहे, याच्यावरच काम सुरू आहे. सो अजूनपर्यंत याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की अजूनपर्यंत मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन नाही केली आहे. इवन स्क्रिप्ट पण रेडी नाही केली आहे, डायलॉग्स पण रेडी नाही आहे. आणि त्यानंतर व्हॉइस ओव्हर आहे. याच्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर घेत आहे श्रुती डोबळे आणि विशालचा व्हॉइस ओव्हर. ओके, कारण या दोघांचे व्हॉइस ओव्हर इट्स मॅच विथ माय स्टोरी. सो दॅट्स वाय व्हॉइस ओव्हर म्हणजे फक्त त्यांचा आवाज येईल आणि तोही फोनवरच, त्यांची काही शकलसुद्धा दिसणार नाही. ओके, सो इट इज मला हे गोष्टीसाठी नाही का, मला इम्पॉर्टंट हे आहे की एका मदतीची गरज आहे. स्पिंटी आहे, स्पिंटी मदत करेल. काल मी रेकॉर्ड केलं म्हणजे रात्रीचं सीन जिथे जो व्यक्ती पढाई करतो, तर पढाई करताना तो कशाप्रमाणे टाईमपास करतो याच्यावर ती एक छोटीशी सीन आहे, तो मी काल शूट केला. तर आता मी त्याला एडिट करतो, बघतो की कशाप्रमाणे आहे. ओके, काल मी खूप काही गोष्टी शिकलो. फर्स्ट ऑफ ऑल मास्किंग शिकलो, त्यानंतर मास्कला कशाप्रमाणे ट्रॅक करायचं ते पण शिकलो. प्रॉब्लेम आहे माझ्या सिस्टीममध्ये, कारण सिस्टीम वॉज काइंड ऑफ रिली स्लो, तर त्यामुळे मास्किंग आणि त्याला ट्रॅक करणं खूप वेळ लागतो. इट वॉज टू मच. येस, ट्रॅक करण्यासाठी ऑलमोस्ट त्याला म्हणजे समजा 20 किंवा 30 मिनटं जर व्हिडिओ असेल ना, तर त्याला ट्रॅक करण्यासाठी ॲटलिस्ट 6 किंवा 7 घंटे लागतात. आणि याच्यामध्ये माझं सॉफ्टवेअर बरोबर चालला तर ठीक, नाही तर लॅग आले तर सगळं काम, कारण सेव्ह होत नाही ट्रॅकिंग करायच्या वेळेस. सो आणि तो फ्रेम बाय फ्रेम मास्किंग करतो, कारण तो ब्लरिश इफेक्ट येण्यासाठी. बट कसं आहे की मला माझ्या व्हिडिओमध्ये ब्लर पाहिजे. येस, शॉर्ट फिल्ममध्ये थोडासा ब्लर दे, इट वॉज रिअली नेसेसरी. बट दुसरी गोष्ट ही आहे की मला त्याच्यामध्ये चेहरा आहे ना, तो थोडासा ग्लो पाहिजे. युजली रात्रीच्या शूटमध्ये नाही का, माझ्या चेहऱ्यावर खूप जास्त घाम होता आणि चेहरा इज नॉट रिअली वेल. येस, कारण फक्त एकच लाईट होता, तो टेबल लॅम्प. त्यानंतर त्याचा प्रकाश येऊन राहिला होता माझ्या चेहऱ्यावर, त्यामुळे वन साईड चेहरा दिसून राहिला, अदर साईड चेहरा कम्प्लिटली ब्लँक दिसून राहिला आहे. सो तसं नाही पाहिजे, थोडंसं तरी पाहिजे ना ॲटलिस्ट तरी. ओके, सो त्याच्यामुळे थोडी मास्किंग करावं लागते, त्याला ट्रॅक करावं लागते. सो येस, अजून मी काल सॉफ्टवेअर डाउनलोड केले, ॲडोबी आफ्टर इफेक्ट्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे फॉर टेक्स्ट ॲनिमेशनसाठी वगैरे. आणि त्यानंतर ॲडोबी ऑडिशन याने माझा आवाज रेकॉर्ड करायच्या वेळेस नाही का, कधी आवाज खूप जास्त लो होऊन जातो. युजली आयफोनमध्ये आवाजाची इंटेन्सिटी बहुतच कमी आहे. इट वॉज टू मच. येस, समज जर मी ऑडिशनबद्दल थोडंसं जाणून घेतलं आणि कशाप्रमाणे आवाजाची पिच कशाप्रमाणे वाढवायची, समज जर मी अंडरस्टँड झालं ना, इट वॉज बेटर. येस, आपण आणि युजली मला शॉर्ट फिल्ममध्ये डबिंग करावं लागत आहे, तो डबिंगसाठी मला ऑडिशनची गरज तर लागेलच. येस, सो मच थिंग्स. येस, इट्स अ रिअली वन मॅन शो असं मी म्हणतो. वन मॅन शोमध्ये मी स्वतःच एक प्रकारे रेकॉर्ड करत आहे, स्वतःच ॲक्ट करत आहे आणि स्वतःच या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करत आहे. सो इट इज रिअली वन मॅन शो. येस, बट मला स्वतःवर विश्वास आहे आणि मी या साऱ्या गोष्टी करू शकतो, त्यामुळे मी हे करत आहोत. येस, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला स्वतःवर खूप जास्त कॉन्फिडन्स आहे आणि मला असं वाटते की समोर जाऊन मला एक फिल्म मेकरच बनायचं आहे आणि या गोष्टीसाठी मी प्रयत्न करून राहिलो आहे. आणि जस्ट दॅट्स इट. मला आय नो मी बनणार आहे. सो या
अजून एक गोष्ट असं म्हणायची आहे की इट वॉज लाईक दॅट की एव्हरी डे माझ्यासाठी वॉज नवीन असतो असं मी म्हणतो, असं म्हणायला पाहिजे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की what I'm saying is that हां, मी कसं आता 2-3 महिने झाले घरी राहत आहे या, आणि माझी जॉब गेली आहे. ओके, आणि आय वॉज रिअली फ्रस्ट्रेटेड. यस, कधी कधी मी खूप जास्त फ्रस्ट्रेट होऊन जातो. कधी कधी असं वाटतं की बस सोडून जावं. येस, कारण माझ्या ह्याच्यामध्ये असं आहेच नाही यार. मला असं बिलकुल वाटत नाही का मी असं घरी बसून राहिलं पाहिजे. कारण बघ, हे कोरोना आहे आणि हे कोरोना किती वेळ चालणार आहे आडून. येस, बट कसं आहे की माझी लाईफ तर सुरू आहे. येस, आणि आपल्याला कधी ना कधी ते या साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. येस, सो इट वॉज लाईक दॅट की आहे सिच्युएशन थोडीशी कठीण आहे. आपण मुंबईला जाऊ शकत नाही, इव्हन मी नागपूरला पण जाऊ शकत नाही कारण माझं सामान पण तिथे पडून आहे. ओके, सो खूप जास्त कठीण होऊन राहिलं आहे आपल्या डेस्टिनीला अचीव करणं फॉर राईट नाऊ, आत्तासाठी तरी. बट मला असं वाटते की थोडासा विश्वास ठेवला ना तर आपण या साऱ्या गोष्टी करू शकतो. ओके, आणि वी विल गेट सक्सेस. ओके, अजून काही फारसं तर काही आहे नाही. ओके, एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. मला रेकॉर्ड करूशी वाटत आहे यार. 16 मिनिट झाले, पुन्हा रेकॉर्ड करू का करू रेकॉर्ड? इट वॉज रेकॉर्ड. अजून एक गोष्ट मला सांगायची होती ती अशी आहे की सांगू का नाही यार. इट वॉज हे कसं आहे एक प्रकारे माझ्या मित्रांबद्दल आहे. मित्रांबद्दल म्हणजे डूड मत बता यार. इट वॉज नॉट लाईक दॅट. कारण आपण असे कोणता व्यक्ती नाही जे त्यांच्या लाईफला जज करणार. कसं आहे की इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की आपण कोण्या व्यक्तीला सांगू शकतो, असं म्हणू शकतो किंवा ॲडवाईस देऊ शकतो. बट त्या गोष्टीवर चालण्यासाठी त्याला स्वतः चालावं लागेल. येस, आपण असं स्वतः कितीही खूप जास्त एफर्ट लावले तरी काय होणार नाही. कारण तो व्यक्ती इम्पॉर्टंट आहे. समजा त्या व्यक्तीची मनाची परिस्थिती आहे की त्याला काही ना काहीतरी ॲक्शनमध्ये करायचं आहे, तो करेल. नाही तर कारण कसं आहे की इट वॉज लाईक दॅट की मी ॲट द एज 27 रनिंग आहे आणि या सप्टेंबरला 27 कम्प्लीट होऊन 28 लागेल. ओके, सो 28 वर्ष. मी कधीच प्लॅन नाही केलं होतं की मी 28व्या वर्षात असं खाली राहिलो. युजली मी यावर्षी असं प्लॅन केलं होतं की यावर्षी मी बॉम्बेला जाईल. युजली मी ठरवले होते मी मेमध्ये बॉम्बेला जाईल बा. मे, जून, जुलै ह्या ऑलमोस्ट. समजा जर कोरोना नसता तर आता मी बॉम्बेला असतो आणि कोणत्या ना कोणत्या व्हिडिओ प्रोडक्शन कंपनीमध्ये ॲज काही ना काहीतरी काम करत असतो किंवा स्ट्रगल करत असतो. दॅट इज थिंग. येस, मग समजा तेही नसतं तर ॲटलिस्ट मी जॉबवर असतो आणि काही ना काहीतरी शॉर्ट फिल्मसाठी म्हणजे प्रयत्न सुरू असतात. येस, म्हणजे मी असा घरी असा पडून नसतो. दॅट इज द थिंग. सो त्यामुळे मला कसं एक प्रकारे असं वाटून राहिलं आहे की साला काय होतं आहे आयुष्यामध्ये. आपण हेच बोलण्यासाठी आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला एडिट करायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे, सो मच थिंग्स टू डू. यार क्विट कर ना यार. 8 एपिसोड झाला ना, बोललो ना आपण जे बोलायचं आहे ते बोललो. हां, अजून एक गोष्ट सांगायची आहे. माझ्यापाशी खूप सारे कपडे आहेत आणि आम्ही ते आता ऑर्फन म्हणजे जे ज्यांचे आईवडील नसतात, अनाथ मुलांना कपडे दान करून राहिलो आहे. अजूनपर्यंत कन्फर्म नाही ॲक्च्युली. इट वॉज श्रुती डोबळे, ती त्या फाउंडेशनमध्ये काम करत होती. तर ती त्या सरांना एकदा कॉल करेल आणि विचारेल की इज इट पॉसिबल ऑर नॉट. असं होऊ शकते का? ऑब्वियसली होऊ शकते, असं काही नाही कारण मोस्ट ऑफ लोक करतात. ओके, सो ती कॉन्टॅक्ट करेल आणि ती म्हणे या संडेला, म्हणजे आजचं सॅटर्डे आहे, उद्या
परंतु ती लावतो म्हणे आणि कन्फर्म करून सांगतो म्हणे की इज पॉसिबल. आणि सो अगर झाले तर मी माझे कपडे काय माझ्यापाशी बहुत सारे कपडे आहेत. इट वॉज लाईक पूर्ण गाठोड आहे माझ्यापाशी. सो ते पूर्ण कपडे मला देऊन देतो. सो येस, फारसं तर काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो दिस इज दॅट दिस इज दी माय आर्टिकल एपिसोड नंबर 1985. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. हां, मी रेकॉर्ड करून राहिलो आहे, मी ट्रॅक नाही करून राहिलो ॲक्च्युली चेहऱ्याला. वाय? बिकॉज ऑफ दॅट की त्यामुळे कसं ब्लॉकिंग बरोबर येत नाही. म्हणजे ब्लॉकिंग म्हणजे कसं, हा जो एक फ्रेम आहे आणि इथे एक फ्रेम आहे. ओके, हे गाईडलाईन्स आहे, याला म्हणतात ग्रीड. ओके, तर ब्लॉकिंग करायचंच नाही का, या ग्रीडचा खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. म्हणजे कोणत्याही सब्जेक्टला तुला दाखवायचं असेल ना, तर तुला लेफ्टच्या या ग्रीडला दाखवावं लागेल, या ग्रीडला. ओके, जेणेकरून एवढा पोर्शन नाही का तुला असा व्हिज्युअल म्हणजे ब्लर करता येतो आणि एवढ्या पोर्शनमध्ये म्हणजे या ग्रीडमध्ये तुझं सब्जेक्ट क्लिअर राहतो. सो एक चांगला एक प्रकारे ब्लॉग बनतो ऑब्वियसली. समजा जर मी सेंटरमध्ये राहील ना, तर इट वॉज नॉट रिअली वेल. या म्हणजे याच्यामुळे कसं आहे, हां ठीक आहे, या बाजूची चांगली दिसून राहिले, बट इकडे तर पूर्ण फ्लॅट आहे, कुछ भी नाही आहे. सो इट वॉज लाईक दॅट, यहाँ पे असं मी रेकॉर्ड करतो. म्हणजे जेणेकरून नाही का मला माझा या बाजूने खूप काही व्ह्यूविंग अँगल आहे ना, आपण खूप काही दाखवू शकतो किंवा ब्लर करायचं तर खूप चांगले ब्लर करू शकतो. आणि इकडे माझा सब्जेक्ट. सो इट वॉज रिअली ग्रेट. याला म्हणते ब्लॉकिंग. येस, युजली फिल्म मेकिंग करताना ब्लॉकिंग खूप जास्त इम्पॉर्टंट असते. सब्जेक्ट कुठं राहणार आहे, प्रॉपर्टीज कुठे राहणार आहे, कशाप्रमाणे आपण ब्लॉक करणार आहे. सो इट वॉज या युजली मी एवढं काउंट खिचून राहिलं आर्टिकल एपिसोडला बिकॉज ऑफ दॅट की नाही का याच्यामध्ये DJ आहे. याच्यामध्ये मला आत्ताच माहीत पडलं की याच्यामध्ये ब्युटी मोडचं ऑप्शन आहे. सो आय जस्ट लाईक अनलॉक दिस ब्युटी मोड आणि त्यामुळे माझा चेहरा वॉज रिअली ग्लो करून राहिला. सो इट वॉज लाईक दॅट की मी बार स्वतःला पाहून आणि स्वतःच खुश होऊन असं करून राहिलो आहे. बट भाई ये तो बस फिल्टर है, इसमें कुछ भी नहीं. ट्रू कलर इज इनसाइड यू. Alright, this is the my article episode number 1985. Right now we are at Vadodara, Maharashtra. Thank you.